Good morning. Today we discussing continuous article. First article that means 1.2.1 kinematical of circular motion. In case previously two video say uh, angular displacement, angular acceleration, and also angular velocity and their direction. Then continuously third video here we discussing about more circular motion. We know about circular motion. Those body moving in circle on the circumference is called a circular motion. In this case, there are two types of circular motion. इथे सर्क्युलर मोशन हे दोन प्रकारचे आहेत. ऍक्च्युअली मोशन हे तीन प्रकारचे आहेत. एक ट्रान्सलेशन मोशन आहे म्हणजे लिनियरली, दुसरा आसोलेशन किंवा आसोलेटरी व्हायब्रेशन मोशन आहे आणि तिसरा हा सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन यामधला आहे. तर त्यातला आपण सर्क्युलर मोशन बघतोय. यामध्ये दोन प्रकार आहेत. दोन प्रकार कोणते? तर इथे मी पहिला घेतलेला आहे UCM. दिसते का सर्वांना? UCM. यू मीन्स युनिफॉर्म, सी मीन्स सर्क्युलर आणि एम मीन्स मोशन. आता मी इथे काही लिहिताना शॉर्टकट केलंय, तुमच्या लक्षात यायला हवं वाचताना. यू म्हणजे युनिफॉर्म लिहिलं, सी म्हणजे सर्कल LE काढले बघा, दिसतंय का? सर्कल आणि LE म्हणजे त्याला म्हणायचं काय? म्हणायचं सर्क्युलर म्हणायचं, सर्क्युलर मोशन. असं शॉर्टकट काही लेखी असतात. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक हा असेल तर त्याच्या उलट कोण असेल बरं? कोण सांगेल? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल. मग आता मी जर तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगितली तर तुम्हाला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन बनवता येईल निश्चितच. तर मग डेफिनेशन काय असेल तर इथे दिलेली आहे. ड्युरिंग सर्क्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन चालू असताना इफ द स्पीड ऑफ द पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट रिमेन्स कॉन्स्टंट, प्रत्येक वेळी त्या पार्टिकल किंवा ऑब्जेक्टचा स्पीड हा कॉन्स्टंट जर असेल, कमी जास्त होत नसेल, रिमेन्स कॉन्स्टंट, इज कॉल्ड ॲज UCM. व्हॉट इज मेंट बाय UCM? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. तर एखादं एक्झाम्पल देता येतं का तुम्हाला? देता येईल का युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल? द अर्थ अराउंड सन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे ठराविक कालावधीमध्ये 3 ऋतू होतात हे आपण बघतोय. वर्षाचे 365-66 दिवस असतात. म्हणजे युनिफॉर्म स्पीडने पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याच्या भोवती फिरते. हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच पद्धतीनं मून अराउंड द अर्थ हे देखील युनिफॉर्म सर्क्युलर मोशननीच असतो. म्हणजे त्याला पिरियडिक मोशन असंही म्हणतात. मग आता मला सांगा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय चेंजेस असेल हो? कोण सांगेल? इथल्या डेफिनेशन मध्ये काय? ड्युरिंग सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ द पार्टिकल और ऑब्जेक्ट रिमेन्स कॉन्स्टंट मध्ये, मग तिथे काय असेल? गुड, डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट असं असेल. मग त्यालाच काय म्हणायचं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे फक्त काय ऍडिशनल करायचं? डज नॉट. रिमेन्स कॉन्स्टंटच्या अगोदर डज नॉट हा शब्द ऍड केला की तो काय होतो? तो काय होतो? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होतो. या ठिकाणी ऍड करायचा असतो काय? डज नॉट, एवढंच शब्द. मग आता आपण हे बघतोय, पुढची फिगर बघा. इथे एक सर्कल काढून दिलेला आहे तुम्हाला, त्याचा सेंटर C आहे आणि तो ऑब्जेक्ट या ठिकाणी सर्कम्फरन्स वर आहे आणि तो गोल फिरतोय, असा सर्कल मध्ये फिरतोय. असं व्हॉट हॅपन?
तर या ठिकाणी व्ही ही लिनियर व्हेलॉसिटी दिसते, स्ट्रेट लाईन दिसते. बघा, व्ही लिनियर व्हेलॉसिटी, त्या त्या पॉइंटला सर्कलवर टँजेन्शियल व्हेलॉसिटी दिसते. आता या पॉइंटला जर बघितलं तर व्ही टू, इथे व्ही टू आहे. या पॉइंटला बघितलं तर व्ही थ्री कन्सिडर केलं आहे. या पॉइंटला म्हणजे व्ही फोर. इन दिस केस, in uniform circular motion, the velocity, linear velocity are not constant. हा कॉन्स्टंट नसतो. इथे मात्र अँग्युलर स्पीड जी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी जी ओमेगा आहे, ते मात्र कॉन्स्टंट आहे. बघा, लक्षात घ्या, गोलाकार फिरणारी जी व्हेलॉसिटी आहे ओमेगा दाखवणारी आपण, ही कॉन्स्टंट आहे. इथे दिले बघा मी, ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बट लिनियर व्हेलॉसिटी इज डिफरंट. ऍक्च्युअली लिनियर व्हेलॉसिटी ही कशी असते, ती सेम मॅग्निट्यूड असते, बट डायरेक्शन इज कंटिन्युअसली चेंज, सो इट इज डिफरंट. मग आता या सर्कलमध्ये सी इज द सेंटर ऑफ सर्कल आहे, आर इज द काय असेल, रेडियस ऑफ द सर्कल असेल, आणि पी घेतलेला हा पॉइंट ऑब्जेक्ट असेल, पार्टिकल असेल, तो मुव्हिंग इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवलेला आहे. तर अशा टाईपचं हे एक्झाम्पल आपण घेतला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. हा, पुढे बघा, युनिफॉर्मली अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा हे कॉन्स्टंट असते. नेक्स्ट लाईन मध्ये काय म्हणलंय, इन दिस केस द टँजेन्शियल व्हेलॉसिटी, तुम्ही बघितली व्हेलॉसिटी कशी असते, टँजेन्शियल असते, टँजेंट टू द सर्कल असते, म्हणजे सर्कलला स्पर्शिका असते, ती स्पर्श करत असते. आपण इथे वर चार व्हेलॉसिटी दाखवलेले आहेत. कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या आहेत, व्ही वन, व्ही टू, व्ही थ्री, व्ही फोर. आपण अनंत व्हेलॉसिटी दाखवू शकतो, पण आपल्या माहितीसाठी ॲट डिफरंट डिफरंट पोझिशन, ए बी, हे ए पॉइंट, हा बी पॉइंट, हा सी पॉइंट, हा डी पॉइंट या ठिकाणचा आपण घेतलेला आहे. तर हे डिफरंट व्हेलॉसिटी ऑफ डिफरंट पोझिशन ला आहे. मात्र अँग्युलर व्हेलॉसिटी आर कॉन्स्टंट. कुठल्याही पोझिशनला अँग्युलर व्हेलॉसिटी हे कॉन्स्टंट असणार. एक मिनिट. तर आता मला इथे काय म्हणायचं आहे, V1, V2, V3 and V4 be the different velocities, tangential velocity आहेत, सर्कलला टँजंट आहेत, ॲट डिफरंट डिफरंट एंड पोझिशन सर्कम्फरन्सला आहेत. बट ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आर कॉन्स्टंट ड्युरिंग दिस टाइम. बघा, आता पुढचं वाक्य लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. ड्युरिंग धिस टाइम, ड्युरिंग धिस टाइम, कुठे, इथे ड्युरिंग दिस टाइम. कधी हो, ड्युरिंग दिस टाइम म्हणजे कधी, जेव्हा V1, V2, V3 हे डिफरंट टँजेंट व्हेलॉसिटी आहेत आणि अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्यावेळेस ड्युरिंग दिस टाइम द रेडियल एक्सेलरेशन ऍक्ट ऑन द मुव्हिंग पार्टिकल. बघा, ज्यावेळेस असं घडतं त्यावेळेस रेडियल एक्सेलरेशन घडतो, लिनियर रेडियल एक्सेलरेशन घडतो. बघा, वरच्या फिगर मध्ये बघा, तुमच्याकडे फिगर आहे, रेडियल एक्सेलरेशन मधले रेडियल एक्सेलरेशन हे काय आहे हो, हे सेंटर पासून ते पी पर्यंतची लाईन जी आहे ती रेडियस आहे, रेडियस वेक्टर आहे, वेक्टर आर. तुम्हाला दिसतंय का, दिसत असेल. मग हा रेडियल एक्सेलरेशन C to P या डायरेक्शनने वाढत असतो.
म्हणजे सर्कल मोठा कधी होतो, सी पासून जसं जसं दूर जाईल रेडियस इन्क्रीज असेल तसं वाढतं. आणि त्याच डायरेक्शनने उलट मार्गाने अपोजिट डायरेक्शन एक फिजिकल क्वांटिटी निर्माण होते. ती फिजिकल क्वांटिटी ऍक्सेलरेशन आहे आणि तो स्ट्रेट लाईनली येतो. पी टू सी स्ट्रेट लाईनली येतो, म्हणजेच लिनियर आहे, म्हणजेच लिनियर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं तिथे. मग त्या लिनियर ऍक्सेलरेशनला आपण इथे रेडियल ऍक्सेलरेशन म्हणतो. का बरे? रेडियसच्या उलट मार्गाने येतो ना. हा रेडियस आहे, या रेडियसची ही डायरेक्शन आहे, तर तो या डायरेक्शनने येतो, म्हणून त्याला रेडियल ऍक्सेलरेशन म्हणायचं. ये इज द लिनियर आहे, लिनियर ऍक्सेलरेशन आहे आणि त्याला आपण रेडियल ऍक्सेलरेशन असं म्हणतो. आणखीन एक दुसरं नाव आहे त्याला. काय नाव असेल बरं? रेडियल. रेडियसच्या डायरेक्शननी येतो, कुणीकडे येतो? सेंटरकडे, सेंटर ऑफ द सर्कल. म्हणून दुसरं एक नाव दिलंय रेडियल ऍक्सेलरेशनला, दुसरं नाव दिलंय सेंटरकडे येणारा आहे. या सेंटरकडे येणारा आहे म्हणून त्याला सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन म्हणते. काय म्हणलंय बघा? सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन मीन्स सेंटरकडे ऍक्सेलरेट होणारा, म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशनलाच सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन असं म्हणलेलं आहे. आणि हे कधी घडतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये घडतं. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये दुसऱ्या कंडिशन आहेत. ही कंडिशन सॅटिस्फाईज करून घ्या, समजून घ्या, मग याच्या उलट त्या कळून घ्यायचे, मग अभ्यास करायचा. कळलं हे कन्सेप्ट? ज्या वेळेस युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असतं त्यावेळेस रेडियल ऍक्सेलरेशन म्हणजे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतो आणि व्हेलॉसिटी त्याला टँजंट असतात, लिनियर व्हेलॉसिटी. हे एवढं कळलं सफिशियंट आहे. आता तुम्हाला एक इथे डायरेक्ट एक्सप्रेशन दिलेलं आहे की सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं नेमकं. आता पूर्वी मोठा आर्टिकल होता, तो आर्टिकल आम्ही डिराईव्ह करायचा, पण आता नाहीये तसं, डायरेक्ट दिलेलं आहे. तर इथे बघा, 1 मिनिट. हा, रेडियल ऍक्सेलरेशन म्हणजे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन ऍक्ट ऑन द मुव्हिंग पार्टिकल आणि दॅट इज द एक्सप्रेशन म्हणजे वेक्टर ए आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. हे डायरेक्ट आपल्याला दिलेलं आहे इथे, या ठिकाणी डायरेक्ट घेतलेलं आहे. आणि इथे मायनस दाखवलंय बघा, मायनस चिन्ह इथे. हे मायनस चिन्ह का दाखवलंय हो? इथे दिले बघा मी खाली, अपोजिट डायरेक्शन ए आर अँड आर. दिसतंय का इथे? निगेटिव्ह साइन बी द इंडिकेट्स दॅट opposite direction in between omega and r. ओमेगा ओमेगा नाही, सॉरी ओमेगा नाही आहे, ए आर. ए आर ची डायरेक्शन सेंटर पासून या डायरेक्शनला आहे आणि आर ची डायरेक्शन सॉरी ए ची डायरेक्शन सेंटरकडे आहे आणि आर ची डायरेक्शन सेंटर पासून आवे आहे. असं त्या दोघांमध्ये अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणून इथे या एक्सप्रेशन मध्ये निगेटिव्ह साइन घेतलेला आहे. त्याचा मॅग्नेट्यूड निगेटिव्ह नाही आहे, पण तो डायरेक्शन दाखवणारा चिन्ह आहे. हिअर निगेटिव्ह साइन विथ इंडिकेट्स दॅट अपोजिट डायरेक्शन इन बिटवीन काय असेल? रेडियल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन अँड रेडियस. तर आता आपल्याला इथे ओनली टेक मॅग्नेट्यूडचा विचार करायचा असेल तर काय करायचं? मायनस चिन्ह काढून टाकायचं, मायनस चिन्ह काढून टाकायचं, प्लसचाच विचार करायचा. या ठिकाणी घेतलंय बघा, टेक ओनली मॅग्नेट्यूड ए आर इज इक्वल टू प्लस ओमेगा स्क्वेअर आर. आता आणखीन एक एक्सप्रेशन आपल्याला माहिती असेल कदाचित, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. झालेलं असेल किंवा नाही झालं तरी डायरेक्ट लक्षात घ्या, ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर. मग ही किंमत आपण इथे पुटअप करूया, म्हणजे इथे पुटअप केली आपण खाली,
तर रिअरेंज केल्यानंतर काटछाट केल्यानंतर आपल्याला ही किंमत मिळाली. म्हणजे हे देखील एक एक्सप्रेशन आहे रेडियल ऍक्सिलरेशन. पहिलं एक्सप्रेशन इथे आहे आणि दुसरं एक्सप्रेशन हा आहे. आणखीन काही एक्सप्रेशन बनवता येतात तसं, पण हे लक्षात ठेवा. रेडियल किंवा सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर आणि दुसरा व्ही स्क्वेअर बाय आर, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी ए आर ला काय म्हणले हो आपण? ए आर ला आपण रेडियल ऍक्सिलरेशन असं, हे लक्षात ठेवा. तर याच्या उलट मध्ये आपल्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घ्यायचं. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची, आत्ताच तुम्ही सांगितलेलं आहे आणि इथे आहे, आता मी घेतलेली आहे डेफिनेशन, तुम्हाला शेअर केलेली आहे. सांगा बरं काय आहे? तीच डेफिनेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. काय म्हणलंय? ड्युरिंग सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ द पार्टिकल, काय ऍडिशनल केलंय? डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट, इट इज कॉल्ड द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलेलं आहे. मग या सर्क्युलर मोशन मध्ये एक लक्षात घ्या, हे जे दोन फिजिकल क्वांटिटी आहेत, कोण? डब्ल्यू म्हणजे ओमेगा म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशन, आर नॉट कॉन्स्टंट. हे दोघेही कॉन्स्टंट नसतात या ठिकाणी. मग याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल काय देता येईल? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल काय देता येईल? तर इथे बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तेच मी इथे घेतलेलं आहे एक्सप्लेनेशन म्हणून. बघा, बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऑन ऑफ फॅन. फॅन तुम्ही ऑन केलात तर तो स्टेप बाय असं तो स्पीड इन्क्रीज करत असतो, म्हणजे नॉन युनिफॉर्म असतो. आणि ज्या वेळेस फॅनला ऑफ करतो त्यावेळेस तो स्टेप बाय काय होतो? डिक्रीज होत असतो, म्हणजे तेही नॉन युनिफॉर्म. इथे दोन स्टेज आहेत. ऑन केला तर इन्क्रीज इन स्पीड होते आणि ऑफ केला तर डिक्रीज इन स्पीड होते, अशी क्रिया आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायचं आहे, हे दोघं कॉन्स्टंट असतात, ओमेगा अँड अल्फा. अल्फा कोण आहे? अँग्युलर ऍक्सिलरेशन, हे लक्षात ठेवा. आता इथे फॅनचं एक्झाम्पल दिलेलं आहे, मी फॅन काढून दाखवलेला आहे तुम्हाला. म्हणजेच व्हेन फॅन इज स्विच ऑन, समजा पहिली कंडिशन, पहिली केस, जेव्हा फॅन आपण स्विच ऑन केलं काय घडू शकतं? द स्पीड ऑफ द ब्लेड इन्क्रीजेस होतात. ठीक आहे. मग त्यावेळेसचा ऍक्सिलरेशन कुठे असतो? बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सिलरेशन कुठे होता? सेंटरकडे होता. आता इथे मी लिहून दिलेलं नाहीये तसं, पण तुम्ही लक्षात घ्या, इथे ऍक्सिलरेशन टँजेन्शियल राहतो. एटी म्हणून दिलेलं आहे पुस्तकात, मी इथे लिहून दिलेलं नाहीये. पुस्तकात दुसऱ्या पेजवर बघितलात तरी चालेल. म्हणजे टँजेन्शियल ऍक्सिलरेशन एटी असं म्हणले बघा, कुठेतरी वाचण्यात येईल, तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे. तर या ठिकाणी टँजेन्शियल ऍक्सिलरेशन म्हणजे जसं टँजेन्शियल व्हेलॉसिटी स्पर्शिका राहते, तशीच इथे ऍक्सिलरेशन ही स्पर्शिके प्रमाण राहतो. लिनियर ऍक्सिलरेशन, अँग्युलर नाही, लिनियर ये, आणि तो टँजेन्शियल राहतो. बघा, मी पहिली केस सांगतोय, फक्त पहिली केस. या पहिल्या केसच्या वेळेस ज्या वेळेस हा स्पीड इन्क्रीज होईल पात्यांचं, त्यावेळेस
जशी लिनियर व्हेलॉसिटी अशी राहते तशीच टँजेन्शियल ऍक्सिलरेशन ही याच डायरेक्शनने असतो. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी अलॉंग द सेम डायरेक्शन. लक्षात ठेवा हे पॉइंट मी इथे लिहून दिलेलं नाहीये. अलॉंग द सेम डायरेक्शन. कोण कोण? लिनियर व्हेलॉसिटी सारखीच लिनियर ऍक्सिलरेशन हा टँजेन्शियल ऍक्सिलरेशन बनतो. युनिफॉर्म सर्क्युलर मध्ये लिनियर ऍक्सिलरेशन हा सेंट्रिपिटल किंवा रेडियल ऍक्सिलरेशन बनला होता. तसं इथे एटी हा जेव्हा फॅन इन्क्रीज होतो त्यावेळेस इन्क्रीज असतो आणि तो टँजेंट असतो. हे लक्षात ठेवा. आता त्या उलटमध्ये मी सांगणार आहे. याच्या उलटमध्ये दुसरी केस, वेन फॅन स्विच ऑन, नाही स्विच ऑफ, दुसरी केस स्विच ऑफ, काय होईल? डिक्रीज इन स्पीड होईल. म्हणजे स्पीड कमी कमी होत जाईल. मग त्यावेळेस काय होतं? हिअर ऍक्सेलरेशन प्रोड्युसेस हा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन प्रोड्युसेस या लिनियर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनने होतो, या डायरेक्शनने होतो. म्हणजे त्या व्हेलॉसिटीला खेचत असतो, म्हणून ती व्हेलॉसिटी कमी 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 होत जाते आणि डिक्रीज होते आणि परिणामी फॅन स्टॉप होतो. तर हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इथं दोन प्रकारे काम करतं. स्पीड इन्क्रीज असेल तर त्याच व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनने टँजेन्शियल प्रोड्यूस होतो आणि ज्यावेळेस तो स्विच ऑफ होतो, डिक्रीज होतो, व्हेलॉसिटी कमी होते, म्हणजे ब्रेक लागतं जसं वाहनांना, तसं तिथे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन अपोजिट टू द स्पीड त्या अपोजिट प्रोड्यूस होते. या कन्सेप्टला मी जास्त इथे उजाळा दिलेला नाही आहे, मला डिटेल्स सांगितलं. आता पुढचा भाग कंटिन्युअस. आता इथे मात्र ओमेगा आणि अल्फा हे कॉन्स्टंट असतात. तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल तर अपवर्ड डायरेक्शनने असतात. अपवर्ड डायरेक्शनने असतात. कोण? ओमेगा अँड अल्फा. आणि जर तो आता इथे क्लॉकवाईज डायरेक्शनचा प्रश्न येत नाहीये. डिक्रीज जर स्पीड होत असेल, फॅनची डिक्रीज स्पीड होत असेल तर अल्फा हा डाऊनवर्ड डायरेक्शन येतो आणि ओमेगा हा वरच्या डायरेक्शन येतो. हेही लक्षात ठेवा. तर हे कन्सेप्ट लक्षात आले असतील. आले? हा, आलेत. तर आता मला काय करायचं आहे, जसं आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काही एक्सप्रेशन विषयी बोललो होतं, तसंच इथे काही त्याचं बोलायचं आहे. इन केस इथलं दिलेलं बघूया. म्हणजे इथे थोडंसं मी डिटेल दिलं नाही आहे हे, पण डिटेल तुम्हाला सांगितलंय. जे आता सांगितले तेच सांगितलंय. इथे लिहिलेलं वाचून दाखवतो मी तुम्हाला थोडक्यात. द ऍक्सेलरेशन, इथे बघा, द ऍक्सेलरेशन responsible for changing the magnitude of velocity is directed along म्हणजे सेम डायरेक्शन और ऑपोजिट टू द व्हेलॉसिटी. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मध्ये ऍक्सेलरेशन हा कसा असतो? अलॉंग किंवा ऑपोजिट असतो. कोणाच्या? व्हेलॉसिटीच्या. म्हणजे एटी टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, एटी हा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन हा व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये राहतो. कधी राहतो? जर स्पीड वाढत असेल. आणि कधी कधी तो व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन राहतो. कधी राहतो? जर त्याची स्पीड कमी होत असेल तर. तर अशा टाईपचा इथं कन्सेप्ट आपण शिकलेला आहे. बर, काय अडचण आतापर्यंत घेतलेल्या याच्यात? युनिफॉर्म आणि सर्क्युलर मोशन मध्ये काय अडचण आहे का? हा,
हा, तर हे डिटेल वाचा. थोडस मी कन्सेप्ट हे जास्त लिहिलं नाही. पुस्तकाच्या दुसऱ्या पेजवर दुसरा पॅरेग्राफ आहे, तो समजून घ्या. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एआर नसतो. कोण नसतो? एअर हा कॉन्स्टंट नसतो असं म्हणलेलं आहे. एअर हा कॉन्स्टंट नसतो. व्हॉट इज एअर? त्याचं मॅग्नेट्यूड चेंज होत असतं रेडियल ऍक्सिलरेशन. तर मग आता टाइम संपत येतोय. 25 मिनिटाची व्हिडिओ झालेली आहे. त्या व्हिडिओला स्टॉप करतोय मी.